शैलस फॅशन अँड डिझायनिंगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या एका डिफरंट व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला ही जी साडीची लेस आहे बघू शकता, सिंगल होती, याला मी स्टिच करून डबल केलेली आहे. ही सिंगल लेस आहे आणि ही पण सिंगलच लेस होती, पण ह्याला मी जॉईंट केलेलं आहे. इथं शिलाई तुम्हाला दिसतच असेल, तर याला मी जॉईंट केलेलं आहे आणि ह्याची मोठी बॉर्डर रेडी केलेली आहे. तर ही बॉर्डर आपल्याला काय करायचं आहे, घागरा स्टिच करायचा आहे. काय करायचं आहे, घागरा. तर ही लेस तर साडीचीच आहे, साडीपासूनच मी घागरा तयार करणार आहे. याच कलरची साडी आहे, सेम या कलरची साडी आहे आणि ती ही लेस आहे. तर ही साडी मी लेस आणि साडीचा कपडा वेगवेगळा ऑर्डर केलेला होता आणि ती स्टिच केलेली होती. पण आता मला घालून मी कंटाळली, म्हणून मग मला आता याचा घागरा तयार करायचा आहे. लेहंगा चोळी जे बोलतात ना, ते मी याचं स्टिच करणार आहे. तर आता ही घागरा कसा असतो, राऊंड शेपमध्ये आंब्रेला शिवणार आहे शिवाय. तर आंब्रेला मी घागरा शिवणार आहे, तर त्यासाठी आता ह्याला ही तर लेस सरळ आहे, मग ह्याला आपल्याला गोलाकारमध्ये फिरवायची आहे. तर ती कशी तयार करायची हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजच्या. तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला कंटिन्यू राहायचं आहे. आता ही खूप मोठी बॉर्डर आहे, पण कशी सरळ आहे आणि आंब्रेलामध्ये सरळ बॉर्डर बसत नाही व्यवस्थित. सरळ जर कपडा असेल तरच सरळ बॉर्डर बसणार. आंब्रेलामध्ये कटिंग वेगळी असते, पॅनल कटिंग करायचे आहेत, त्याच्यानुसारच मग कमरेचा भाग छोटा असणार आणि खालचं बॉर्डर जे आहे रुंद असणार. तर त्याच्यामुळे मग आपल्याला आकारानुसार याला राऊंड आकार करायचा आहे. आता ही स्ट्रेट आहे, पण ह्याला कसा असा राऊंड आकार तयार करायचा आहे, गोल. तर ती कशा प्रकारे याला गोल करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आता व्हिडिओला कंटिन्यू राहायचं आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे की मी कशा प्रकारे याला गोल आकार देणार आहे. तर चला, तर मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया स्टिचिंगच्या. तर आता आपण ही बॉर्डर स्टिच करणार आहोत. तर त्यासाठी आता हे धागा टाकून घेत आहे. तर या इथं पाहू शकता एक होल असतं. या होलमध्ये जर तुमच्याकडे जॅक मशीन असेल तर या होलमध्ये तुम्हाला धागा नक्की टाकून घ्यायचा आहे. कारण काय होणार, तुम्ही डायरेक्ट जर असं सरळ खाली धागा आणून निडलमध्ये टाकला तर तो सारखा तुटत राहणार. तर त्यासाठी या छोटंसं होल आहे इथे, या होलमध्ये तुम्हाला धागा टाकून घ्यायचा आहे, जर तुमच्याकडे ही मशीन असेल तर, जॅक मशीन. या इथं मी आता मॅचिंगचा धागा घेतलेला आहे, बॉबिन केसमध्ये पण आणि वरच्या साईडने पण मी जी बॉर्डर आहे तर त्याचा सेम धागा घ्यायचा आहे. आता ही एवढी मोठी बॉर्डर आहे, याला आपल्याला गोल आकार देऊन रेडी करायचा आहे. तर आता बघायचं, ही ज्या अशा डिझाईन आहे या डिझाईनवरनंच आता मी घेणार आहे. तर टाका जास्त मोठा पण नाही ठेवायचा आणि जास्त छोटा पण नाही ठेवायचा, मीडियम टाका ठेवायचा आहे इथे. आणि आता इथं स्टिच करायला स्टार्ट करायचं आहे. आणि हा आता हे बोट बघा माझं, हे असं मागं ठेवायचं आहे या पद्धतीनं. असं ठेवायचं आणि त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. जोपर्यंत पूर्ण राऊंडमध्ये तुमचा ही जर बॉर्डर येत नसेल तोपर्यंत तुम्हाला स्टिच करायचं आहे. आणि व्यवस्थित प्रेस पण करायचं आहे, जेणेकरून चांगला राऊंड आला पाहिजे. जेव्हा मी घागरा पूर्ण करेल ना, त्यावेळेस तुम्हाला याचा फायनल लुक पण दाखवेल मी पूर्ण स्टिच केल्यानंतर ना. खूप सुंदर पद्धतीने लहान मुलांचा घागरा रेडी होणार आहे.
तर बघू शकता थोडासा आकार चेंज झालेला आहे इथे. तर तुम्हाला आणखीन जास्त राऊंड हवा आहे तर आणखीन आपण याच्यामध्ये शिलाई मारायची आहे. थोडा थोडा राऊंड बघू शकता तुम्ही चेंज होत चाललेला आहे व्यवस्थित. तर अगोदर इथं मारली आणि आता खालच्या साईडला स्टिच करत जायचं आहे. आणि हात आप तुमचा इथे असाच ठेवायचा आहे पाठीमागच्या साईडला. अशा प्रकारे पूर्ण स्टिच मारून घ्यायची आहे. जसं स्टिच करत जाऊ तसं आपला हा राऊंड आहे ना चेंज होत जाणार आहे. आता मी 3 वेळा स्टिच केलेला आहे, 3 वेळा शिलाई मारून घेतलेली आहे. तरी आता आपला हा आकार असा आलेला आहे. तर मग आता ही जी शिलाई आहे याच्यावरती शिलाई मारून आणखीन एकदा ट्राय करायचं की आकार आपल्याला जसा हवा आहे असा आला की नाही. नसेल आला तर परत आणखीन एकदा शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता ही जी स्टिच आहे म्हणजे बॉर्डर जी जॉईंट केलेली आहे तिथून एक स्टिच मारून घेते. आकार तर खूप सारा चेंज झालेला आहे, खूप सारा बघू शकता. आता बघूया याचा आकार. आता बराचसा आकार याच्यामध्ये चेंज झालेला आहे बघू शकता. तर अजून एकदा इथे एकदा शिलाई मारूया. इथपर्यंत मारली, आता इथे मारूया फायनल. आता इथे बघा मी 4-5 वेळा तरी मी शिलाई मारून घेतलेली आहे इथपर्यंत आता मी शिलाई मारून घेतलेली आहे. आणि आता काय करणार आहे मी प्रेसच्या साहाय्याने याचा आकार आणखीन थोडासा असा करणार आहे. कारण अजून थोडासा मला असा आकार हवा आहे गोलाईमध्ये, कारण लेहंगाला बॉर्डर अटॅच करायची आहे ही. तर थोडासा आकार अजून चेंज झाला ना तर मग परफेक्ट आहे. तसं खूप सारा आकार चेंज झालेला आहे या बॉर्डरचा. एकदम स्ट्रेट होती आता थोडीशी कर्वमध्ये आलेली आहे. या बाजूने स्टिच केलेले आहेत तर बघू शकता थोडा तरी आकाराचा चेंज झालेला आहे. आणि प्रेस केलं ना तर आणखीन खूप सारा आकाराचा चेंज होईल. आता या इथं बघू शकता प्रेसच्या साहाय्याने मी ह्याचा आकार चेंज करत आहे. तो कसं करायचा, आता थोडंसं असं वळवायचा म्हणजे गोलाईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरनं प्रेस फिरवत जायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला थोडंसं पाणी पण आपलं मारायचं आहे की जेणेकरून आणखीन थोडासा आकार आपला गोलाईमध्ये येणार आहे. तर या इथं प्रेसमध्ये पाणी आहे तर तेच मी टाकत आहे आणि त्याच्यावरती प्रेस करून घेत आहे. नॉर्मली तुम्ही जर एकच सिंगल जर बॉर्डर असेल ना, आता ह्यात मी 2 बॉर्डर अटॅच केल्यात बरोबर की नाही. जर सिंगल असती ना तर मी फक्त प्रेसच्या सहाय्यानेच याला गोलाईमध्ये वळवली असती. पण मी डबल जॉईंट केली ना त्याच्यामुळे काय झालं ब्रॉड झाली थोडीशी. आणि मग याचा आकार आता मग शिलाई मारून आपण बराचसा याला गोलाईमध्ये घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर ना आणखीन थोडीशी गोलमध्ये हवी आहे कारण आपण पॅनलवाला स्कर्ट शिवणार आहोत. जो घागरा म्हणतात तो पॅनलवाला आहे. त्याच्यामुळे वरती तर तो कमरेला साईज छोटीच राहणार, तिथे काही आपल्याला गरज पडणार नाही जास्त रुंदीची. आणि पण खालच्या भागाला घेर जास्त असणार ना तर त्याच्यामुळे हा लेसचा आकार आपल्याला गोलच हवा आहे. सरळ लेस काही बरोबर बसत नाही. त्यासाठी आपल्याला जसा आपला लेहंगा आहे त्याच टाईपने ही लेस पण आपल्याला गोलाईमध्ये फिरवून घ्यायची आहे. म्हणून मग आपण जितकं प्रेसने आपल्याला गोलाईमध्ये आकार घेता येईल तितका घ्यायचा आहे. खूप छान पद्धतीने प्रेसच्या साहाय्याने आकार पण आपला गोलमध्ये तयार होतो. तर अशा प्रकारे तुमची बॉर्डर किती पण रुंद जरी असली ना तरी तिला तुम्ही गोल आकार देणं हे तुमच्याच हातात आहे. हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलंच असेल. आपण स्टार्टिंगला शिलाई मारून घेतली, किती वेळा मी 5 वेळा शिलाई मारलेली आहे. आणि जर अजून पण एखादी शिलाई मारली असते तरी अति उत्तम झालं असतं.
पण मी असं विचार केला की मी थोडंसं प्रेसच्या सहाय्यानेच हिला राऊंड आकार देणार आहे. पाणी शिंपडायचं आहे लेसवरती, किंवा तुमची स्टीम आयरन असेल तर प्रेस तुमचीच पाणी सोडेल, आणि नसेल तर तुमच्याकडं स्प्रे बॉटल घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरून स्प्रे करायचा. जिथं जिथं आपल्याला प्रेस फिरवायची आहे तिथे पाणी मारायचं आणि प्रेसच्या सहाय्याने त्याला आकार देत जायचा आहे. थोडीशी गोलाईमध्ये वळवायची पण आहे, सरळ नाही ठेवायची, वळवत वळवत जायचं आहे. तर अशा प्रकारे बघा मी कशी थोडी थोडी वळवते आहे, याच प्रकारे तुम्हाला पण वळवायची आहे. आणि तुमच्या लेसला तुमचा जसा हवा आहे असा आकार तुम्हाला द्यायचा आहे. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघू शकता, प्रेस पण एकदम चांगल्या पद्धतीने तुम्हाला करायची आहे. थोडीशी मेहनत घ्यावा लागणार आहे, कारण मेहनत केली तरच तुमचं मेहनतीला यश येणार आहे. कोणतेही काम सहजासहजी होत नाही, त्यासाठी मेहनत खूप लागते. बऱ्याच वेळा प्रेस फिरवून पूर्ण आकार हा चेंज केलेला आहे मी. खूप छान पद्धतीने माझी ही बॉर्डर आहे ना तयार झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला काय शिकायचं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला त्याचे व्हिडिओ पण भेटून जातील. मला जास्त कमेंट ज्या व्हिडिओसाठी येतील तो व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल, आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल, जास्त डीपमध्ये न जाता इझिली समजून येईल तुम्हाला अशा पद्धतीने मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. तर बघू शकता किती सुंदर अशी आपली ही बॉर्डर रेडी होणार आहे. याचा शेवट पण तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे गोलाकार आलेला आहे. तर हा मी लहान मुलीच्या लेहंग्यासाठी ही बॉर्डर तयार करत आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने गोलाकार तयार झालेला आहे, आणि आता ही लेहंग्याला लावण्यासाठी रेडी झालेली आहे लेस.